मॅडम, आता कन्या राशीबद्दल काय सांगता येईल? कन्या रास पण बुधाची रास आहे. तिचं एक कसं एका हातामध्ये कणीस आणि दुसऱ्या हातात अग्नी घेऊन बसलेली स्त्री नौकेमधनं चालली. बघा, एक तर पाणी नौका आणि अग्नी म्हणजे दोन प्रकार झाले. म्हणजे ही द्विस्वभाव रास आहे. कन्या राशीचं वैशिष्ट्य हेच आहे की ती दिसायला अतिशय छान असतात ह्या व्यक्ती. त्यांचं बोलण्याला अतिशय गोड असतात. फक्त काय असतं की खूप कन्फ्युजनमध्ये असते ही रास, की कॉन्फिडन्स लेवल कमी असणारी ही रास असते. अशी ही रास आहे. आणि छान बोलकी असते, बौद्धिक कपॅसिटी खूप छान असते, प्रश्न खूप विचारणारी असते, शंकेखोर असते. म्हणजे कॉन्फिडन्स लेवलच कमी असते ह्या लोकांची. कारण दोन आहेत ना, अग्नी पण आहे, पाणी पण आहे, नौका पण आहे आणि लोंबी पण आहे हातात. तर असं हे पृथ्वी तत्वाचीच रास असल्यामुळे त्यांच्या हातात लोंबी आहे. कारण धान्य हे पृथ्वीवर येतं. तर अशा प्रकारची ही रास आहे. अच्छा, मग कन्या राशीच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या घराच्या कल्पनेबद्दल तुम्ही काय काय सांगू शकाल? पहिलं म्हणजे शिक्षण जर घेतलं तर ही बौद्धिकच राशी. त्यामुळे ते अभ्यासातले कष्ट त्यांना होतात. त्यामुळे अभ्यासातले कष्ट ते घेतात आणि ते हुशारीने पुढे येतात. कन्या राशीची लोक बहुतेक हुशारच असतात, शंकेखोर असतात. म्हणजेच कुठलीही गोष्ट मुळात जाईपर्यंत ते चिकित्सापूर्वक ते करत असतात. बघा की जर एखादी गोष्ट त्यांना घ्यायची असेल तर 2-3 ठिकाणी पाहिल्याशिवाय त्यातलं चांगलं वाईट, किंमत, देणं घेणं हे बघितल्याशिवाय ते कधी खरेदी करणार नाही. चिकित्सक व्यक्ती असते ही. त्यामुळे अभ्यासातही त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास चांगला होतो. अभ्यास करणारीच वृत्ती असते. बौद्धिक कपॅसिटी चांगली असते, त्यामुळे शिक्षण चांगलं होतं. परिश्रम म्हणजे अंगकष्ट, अंग मेहनत हे खूप कमी होते. यांना ती जमत नाही. बौद्धिक कष्ट त्यांना होतात, अंग मेहनतीचे कष्ट त्यांना जास्त होत नाही. बौद्धिक कष्ट कितीही केले, किती अभ्यास करा किंवा बौद्धिक काम कुठलंही करायचं असेल तर ते बौद्धिकदृष्ट्या अतिशय चांगले करतात. कारण हे कुठलंही काम, कारकुनी म्हणा किंवा काय म्हणा, हे चांगलं नीटनेटकं करतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित असतात. कम्युनिकेशन यांचं चांगलं असतं. बातम्या देणं, बातमीदार करणं, बोलणं, प्रोफेसर, शिक्षक हे सगळं त्यांचं त्या ह्याच्या बुधाच्याच कपॅसिटीवर असतं. बोलण्यातच त्यांचे असतात. किंवा लेखन, कविता हे सुद्धा त्यांच्याकडे चांगलं असतं. जसं मिथुन राशीला आहे ना तसंच आहे. फक्त त्यांना लेखन जास्त असतं, ह्यांना लेखन कमी आहे. बोलणं चांगलं असतं, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. की काम करण्याची कपॅसिटी फक्त शारीरिक नसते, बौद्धिक कपॅसिटी खूप असते. कुटुंबामध्ये अर्थतत्वाची रास आहे. त्यामुळे ह्या लोकांना स्वतः सगळ्या हातात नाण्या पाहिजे असतात पैशाच्या. त्यांचा हिशोब व्यवस्थित असतात, मेंटेन व्यवस्थित करतात. कुटुंबात त्यांना कधीही कोणाला काही कमी पडू नये ही मात्र इच्छा निश्चित असते. अर्थातच प्रत्येक जे कुटुंबाचं भरण पोषण करायचं असतं तर प्रत्येकाला समान मिळावं ही त्यांची अपेक्षा निश्चितच असते. आणि ती काही चुकीची असं मला वाटत नाही. त्यासाठी कुठे कमी करायला पाहिजे खर्च, कुठे जास्त करायला पाहिजे, हे त्यांची मॅनेजमेंट चांगली असते. खर्चाचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे अतिशय उत्तम असतं. कारण ही अर्थतत्वाची रास आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पैसे मिळवण्यासाठी जे जे कष्ट पडतील, जे जे शिक्षण घ्यावं लागेल ते घेतात. म्हणजे शालेय शिक्षण समजा त्यांचं नीट झालं नाही तर आपल्याला पैसे मिळवण्यासाठी म्हणून जे काही शिक्षण घ्यायचं असतं ते निश्चित त्यांचं होतं. कारण त्यांना ती आस असते की मला ही जर केलं तर मला ह्यातून पैसे मिळतील. ते शिक्षण मात्र ते चांगले उत्तमरित्या घेऊ शकतात. कारण बौद्धिक कॅपॅसिटी असते, पण तिथे त्यांना आशा लागते अर्थतत्वाची. अर्थतत्वाचीच रास आहे. आर्थिक बाजू त्यांना पाहिजे असते. म्हणून हे शिक्षण घेताना सुद्धा आर्थिक आपली मजबूत व्हावी यासाठी जास्तीचं शिक्षण हे घेत असतं. असं हे शिक्षण आहे. कुटुंब आहे. परिश्रम मी तुम्हाला सांगितलं की यांचं परिश्रम ह्याच्यात अंगकष्टाचं होणार नाही. कष्टाचं काम, शारीरिक कष्ट कमी होतील, बौद्धिक कष्ट हे पेलू शकतात. त्यामुळे ते होऊ शकतं. आणि जर तुम्ही नोकरी व्यवसायाचं म्हटलं तर नोकरी व्यवसायाचं असं आहे, बोलण्याचं ह्यांना अतिशय स्किल असतं, लिहिण्याचं स्किल असतं. कन्फ्युजन जरी अवस्था असली तरी ते बातम्या देणं घेणं, बातमीदार, दुकानदार,
पैशाचे देणे घेण्याचे व्यवहार किंवा जमा खर्च, अकाउंट्स, पतपेढ्या अशा ठिकाणी तुम्हाला ही लोक जास्त दिसतात. जे बुधाचं कारकत्व आहे की ज्यांनी बौद्धिक दृष्ट्या तिथे काम केलं पाहिजे, अर्थाची कामं बँकेत असणारच, हुंडावळीमध्ये असणारच, पतपेढ्यांमध्ये असणारच, तर ही कामं तीच असतात आणि कागदपत्रांशी संबंधित असतात. देणं घेणं, व्यापार व्यवसाय हे त्यांना चांगलं. नोकऱ्या जरी केल्या तरी ते ह्याच ठिकाणी करणार, कारण त्यांचं ते मूळच तिथे असतं. त्याशिवाय ते नोकऱ्या करूच शकत नाही. बोलण्यातनं स्वतःचं स्किल दाखवण्यासाठी कुठे जर असेल तर बोलण्यातलं स्किल त्यांचं असतं आणि दुसऱ्याला आकर्षित करून घेणं हे यांच्याकडे खूप चांगलं त्यांना येतं आणि पैसे मिळवण्याची कला ह्यांच्याकडे उत्तम असते. हो, अगदी खरं आहे. हा, पाहण्यामध्ये जेवढे कन्या राशीचे लोक आलेले आहेत त्यांच्या बाबतीत ही माहिती अगदी अचूक लागू पडते. आता ग्रहयोगाप्रमाणे हे वर्ष कन्या राशीच्या लोकांना कशा पद्धतीने जाणवे? बघा, आता काय आहे ना, वृषभ रास कन्येच्या भाग्य देते, तिथे आता गुरुचं गोचर पडते. त्यामुळे आता तर त्यांना उत्तम आहे. स्वतःचं व्यक्तिमत्व विकास आहे, स्वतःचं पराक्रम करणार आहे, संततीसाठी चांगलं आहे. संतती होण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर ते त्यांना चांगलं होणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व विकास झाल्यामुळे त्यांचं कामही चांगलं होणार आहे. त्यामुळे त्यांना आउटपुट पण चांगलं मिळणार आहे, भाग्यवृद्धी होणार आहे. त्यामुळे हे तर चांगलंच आहे. जेव्हा मिथुन येत जाईल तेव्हा पण अतिशय चांगलं आहे. पैशामध्ये वाढ होईल, घरामध्ये सौख्यामध्ये वाढ होईल, नोकरीमध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते हळूहळू सुटून जाते. म्हणजे दोन्ही गुरु ह्या व्यक्तीच्या लोकांना चांगले जाणार आहे. म्हणजे वृषभेतला गुरु पण चांगला जाणार आहे आणि मिथुनेतला गुरु चांगला जाणार आहे. आता लक्षात घ्या, आता शनीचं गोचर प्रमाणे यांचं षष्ठात थोडेफार आजार असतील, नाही असं नाही, थोडे वर काढलेले असतील, जुने आजार वर आलेले असतील किंवा काही त्यांचे खर्च जास्त आजारपणासाठी होत असतील. पण आता शनी मीन राशीत जाणार आहे, तर लक्षात ठेवा. पण षष्ठातला गुरु जो आहे, शनी जो आहे ना, तो त्यांचा शत्रूंचा नाश करणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे तिथे शनी जरी असला, बाकीच्या गोष्टी वृद्धी झाली असली आजारपणाची, तरी आर्थिकदृष्ट्या ह्यांना काही प्रश्न आले नाहीत, लक्षात ठेवा. पण आता मीन राशीत जेव्हा येणार आहे तेव्हा त्यांना भाग्याची साथ कमी मिळणार आहे. पण गुरुचं गोचर चांगलं असल्यामुळे ह्यांना शनीची तेवढी निगेटिव्हिटी जाणवणार नाही आहे. सप्तमातला शनी हा चांगला असतो, कारण तो काही गोष्टी वृद्धी करतो, व्यापार वृद्धी करतो. त्यांच्या काही गोष्टी त्यांना हव्या असतील व्यवसायात किंवा समोरच्या व्यक्तींकडनं, पार्टनरकडनं, तर ते त्यांना मिळत असतात बरं का. पण स्वतः मात्र थोडेसे इमोशनल होऊन किंवा त्यांचं कामामध्ये प्रगती त्यांची कमी होते, कारण शनीची दृष्टी लग्नावर पण येते आणि चतुर्थावर पण येते. म्हणजे आई, घर या दृष्टिकोनातनं जी त्यांची फळाची अपेक्षा आहे, ती जी अपेक्षा आहे, लक्षात ठेवा, मिळणार नाही असं मी म्हटलेलं नाही आहे. जी फळाची अपेक्षा आहे उत्तम आहे, तर तुम्हाला कमी प्रमाणात मिळेल, पण मिळेल, कारण गुरु तुमचा आता पॉझिटिव्ह झालेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्ता आधी पण होताच, हा पण राहणारच आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की पूर्णच्या पूर्ण तुम्हाला शनी निगेटिव्ह फळ देईल, कारण कधी ना कधीतरी तो गुरुचं सहाय्य त्याला लाभणारच आहे. शिवाय शनी गुरुला आध्यात्मिक गुरु हा मानतोच आहे. त्यामुळे कुठेतरी तिथे शांतपणा तिथे येणार आहे. आणि गुरु कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय याचा कारक आहे. त्यामुळे गुरु तुम्हाला चांगली फळं मिळणार आहे. त्यामुळे शनी सुद्धा सप्तमातला शनी फार निगेटिव्ह फळं देत नाही. फक्त काम उशिरा होणे किंवा विलंब कुठल्याही कामाला लागणे किंवा स्लो मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळे कुठलंही काम स्लो मध्ये होणे हा फक्त तुम्हाला त्रास आहे. बाकी तसं मला नाही वाटत, कारण मीन राशीतला शनी आहे हा, तर हा तुम्हाला चांगलाच देईल, कारण फारसं काही निगेटिव्ह फळ देईल असं मला वाटत नाही. म्हणजे कन्या राशीला हे वर्ष चांगलं आहे, निश्चित चांगलं आहे. मग आता समजा काही संकट आली किंवा आर्थिक बाबतीत कमतरता जाणवली तर त्यांनी काय उपाययोजना? खरं सांगू काय, ह्या लोकांना आहे ना कॉन्फिडन्स लेवल खूप कमी असते, म्हणजे एक निर्णय क्षमता कमी असते पहिली गोष्ट. तर त्यांनी कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी, म्हणजे तुमची साडेसाती असो नसो, कसली परिस्थिती चांगली असो वाईट असो,
कॉन्फिडन्स लेवल वाढवली, म्हणजे सूर्य उपासना केली तर तुमची कॉन्फिडन्स लेवल ही वाढते. त्यामुळे काम करायला तुम्हाला सुलभता मिळते, कन्फ्युजन वाढत नाही, डिसिजन मेकिंग पॉवर येते. तर ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतात. तर ही पहिली गोष्ट आहे. तुम्हाला अर्थतत्वाची त्रास असल्यामुळे पैसा हवा असेल तर तुम्ही विष्णू उपासना ही केली पाहिजे, अतिशय चांगली आहे. आणि कुलदेवता तिला तर तुम्ही सोडून उपयोग नाही. बरं, गुरु कसा आहे? आता गुरु जरी दशमात असला तरी ब्रह्मा विष्णू महेश, गुरुची उपासना सगळ्यांनी करावी असं मला वाटतं. उत्पत्ती स्थिती लय हे जे ज्यांना सांभाळता येतं ते म्हणजे दत्त महाराज. तर तुम्ही लोकांनी शनीसाठी किंवा कष्टासाठी तर तुम्ही जी उपासना कराल ती मारुतीची करा. कॉन्फिडन्स लेवल मी तुम्हाला सांगितलं काय करायला पाहिजे. पण आता विष्णू उपासना आणि कुलदेवत उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे. कायमस्वरूपी तुम्ही सूर्य उपासना केली तर तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल येईल, डिसिजन मेकिंग पॉवर पण तुम्हाला येऊ शकते. कन्या राशीच्या संदर्भात तुम्ही अतिशय छान विश्लेषण केलं.